तर मित्रांनो, मी बालाजी सोळंके आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे एक प्रेरणादायी व्हिडिओ। तर मित्रांनो, या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपल्याला मेहनत आणि प्रयत्न हे काय असतात याची चांगल्या प्रकारची उदाहरणे आपल्याला पाहता येते। आपण जर जीवनामध्ये काही यश साध्य करायचं असेल तर आपल्याला कठोर असं परिश्रम घ्यावं लागते। कठोर परिश्रमाशिवाय आपल्याला यश मिळणं हे कठीण असते। म्हणून आपण कठोर परिश्रम घेत असतो, परंतु कठोर परिश्रम घेत असताना काही अडचणी येतात, काही समस्या येतात। जीवनामध्ये अशा अनेक प्रकारच्या समस्या येतात, परंतु आपल्याला या कठीण परिस्थितीचा सामना केल्याशिवाय यश मिळत नाही। म्हणून जीवनामधला प्रत्येक संकटाचा काळ किंवा प्रत्येक अडचणीचा काळ किंवा वेगवेगळ्या प्रकारची वादळे येतील, तुफान येतील, सुनामी लाटा येतील, या सगळ्या आपल्यासाठी परीक्षा म्हणून काम करू लागतात। आपल्या या परीक्षा घेऊ लागतात, तेव्हा आपल्याला सजग व्हावं लागतं, आपल्याला खंबीर बनून याचा सामना करावा लागतो, तरच यश आपलं आहे। म्हणून मेहनत तेवढीच महत्त्वाची आहे जेवढं आपलं लक्ष्य महत्त्वाचं असते। लक्ष्य आपल्याला साधत असताना वेगवेगळ्या अडचणी आल्या म्हणून आपल्याला त्या लक्ष्यापासून दूर गेल्यामुळे आपल्याला कोणतंही लक्ष्य साध्य होत नाही। उदाहरणार्थ बघितलं तर मेहनतीसाठी काही लोक किंवा प्रयत्नासाठी काही लोक वेगवेगळ्या मार्गाने चालू लागतात, वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात। त्याच्यामध्ये कोणी धार्मिक असतो तर कोणी हा मेहनती असतो। काही लोक तर असेच डोळे उघडून स्वप्न पाहतात किंवा काही लोक डोळे बंद करून स्वप्न पाहतात। जेव्हा डोळे बंद करून स्वप्न पाहिले जाते त्यावेळी ते स्वप्न डोळे उघडताच आपोआपच नाहीसे होते, परंतु जेव्हा उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिले जाते त्यावेळी यश आपल्या समोर असल्याचं त्याला वारंवार वाटू लागतं, त्याला वारंवार दिसू लागतं। असंच एक उदाहरण आहे। दोन भाऊ होते, दोन भावाकडे जमिनी होत्या। आई वडील मरण पावल्याच्या नंतर दोन्ही भावाला चांगल्या प्रकारच्या जमिनी मिळाल्या। दोन्ही भावांनी मस्तपैकी त्या जमिनीमध्ये भरपूर मेहनत घेतली। मेहनत घेतल्याच्या नंतर दोन्ही भावांना पीक आलं। पीक आल्याच्या नंतर त्या दोन्ही भावांनी एक कार्य केलं। मग एका भावाने, जो वडील भाऊ होता तो वडील भाऊ मेहनती होता आणि लहान भाऊ जो होता तो श्रद्धाळू होता, त्याचा देवावर फार मोठा विश्वास होता। मग त्या दोघांनी एकदाच एका पिकाची रास काढली। रास घेतल्याच्या नंतर रास झाली, घरला गोदामामध्ये ते सर्व पीक आणून ठेवल्याच्या नंतर त्या दोघांनीही भरपूर माणसं लावून, रोजी लावून चांगल्या प्रकारचं ते पीक पाणी जे आहे, जे ज्वारी असेल, गहू असेल, त्याला चाळून चांगल्या पद्धतीनं दुकानामध्ये टाकून आले आणि त्यानंतर पैसा त्यांच्याकडे आला। मग अशाप्रमाणे त्यांचे दिवस जाऊ लागले। एक वेळा झालं असं की एका भावाने काय केलं, रात्रंदिवस शेतामध्ये मेहनत घेतली। दुसऱ्या भावानं रात्रंदिवस शेतामध्ये मेहनत घेतलीच नाही, तरी पण तो म्हणू लागला आपल्या भावाला की दादा, माझं पीक तुझ्यापेक्षा जास्त येईल। तेव्हा त्याला वाटू लागलं की खरंच हा मेहनती आहे, करू शकतो। म्हणून त्याने आपापल्या मोठ्या भावाने आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारची मेहनत घेऊ लागला आणि लहान भाऊ हा जो होता तो देवावर विसंबून बसू लागला। दोघांनी मस्तपैकी त्यावेळी दोघांची परीक्षा चालू झाली एक प्रकारे। मग दोघांमधून वडील भावाला भरपूर काही संपत्ती मिळाली, लहान भाऊ तसाच गरीब राहिला। मग लहान भावाला विचारण्यात आलं की काय केलास तू? मग त्याने सांगितलं की दादा, मी निस्सिम देवाचा भक्त आहे आणि मी देवाची भक्ती केली। मला माहीत आहे आज ना उद्या मला मिळेल, परंतु मोठ्या भावाला संपत्ती मिळत गेली, लहान भाऊ गरीबच राहत गेला। मग एक वेळेस दोघांची ही गोष्ट गावाच्या मोठ्या सरपंचाकडे गेली। मोठ्या सरपंचाने सांगितलं ठीक आहे, तुम्ही दोघं इकडे या। दोघांना त्याने आपल्या जवळ बोलावलं आणि तांदूळामध्ये खडे टाकून दिले आणि दोघांनाही सांगितलं की जा तुम्ही आणि या तांदळाचे खडे कसे काढता येईल काढा। मग तेव्हा त्या दोघांनी काय केलं, मोठ्या भावाने तांदळाचे खडे काढण्यासाठी सुरुवात केली। लहान भाऊ मस्तपैकी आपला देवाच्या समोर गुणगान गाऊ लागला, विनंती करू लागला देवाला की देवा, या तांदळामधले खडे काढून टाक। परंतु झालं कसं, 1-2 तासाच्या नंतर दोन्ही भावाला त्या सरपंचाने आपल्या जवळ बोलावलं। जवळ बोलावल्याच्या नंतर मग त्या दोघांचंही परीक्षण चालू झालं। परीक्षण झालं, मग मोठ्या भावाच्या तांदळामध्ये एकही कोणत्या दगडाचा किंवा खड्याचा कण नव्हता, तर लहान भावाच्या त्या तांदळामध्ये भरपूर खडे होते। म्हणून म्हटल्या जाते मित्रांनो, त्याच वेळी म्हटलं की मोठ्या भावांची जी होती ती खूप मेहनत होती आणि लहान भाऊ फक्त देवावर विसंबून होता। म्हणून मेहनतीचं फळ जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला मेहनत जास्त करावी लागेल, किंवा कोणत्या श्रद्धेनं किंवा कोणत्या देवळामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला कोणतीही मेहनतीचं फळ मिळत नाही। म्हणून मित्रांनो, माझं जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.